मित्रांनो निशांतच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि बेल आयकॉन वाजवला तर विसरू निशांत धाबधुबला लाईक करा, त्याच्या फॉलोमध्ये त्याला फॉलो करा आणि त्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला तर नक्की कमेंट आणि अंडा पण हाय मित्रांनो, हाय बहिणींनो, तर सर्वच म्हणतात हायला सोडून टाका. जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम बोलून मी निशांत प्रकाश सुपेपूर धाबधूब किशन तुम्हा सर्वांना आजच्या आपल्या नवीनच बोलतो नवीन ब्लॉगमध्ये मनापासून मानाचा मुद्रा करतो. कारण नवीन ब्लॉग का, कारण आपला खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग येते. काय खूप म्हणजे खूप दिवसाच्या नंतर आपले कामं तर चालू होते पण मी ब्लॉग काढत नव्हता, म्हणून खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग येते आणि आज डायरेक्ट ब्लॉग चालू करतो मी. कारण आज ब्लॉग का चालू करतोय, कारण आज आहे रोटो फायटरचं काम. एवढा दिवस काम चालू होते ते आपल्याला दुसरे लोक बोलवत होते, म्हणजे जे आपले आहे ना फॅन फॉलोअर्स वगैरे ते लोक आपल्याला बोलवायचे, त्यांच्या ग्रुपमध्ये आपण जात होतो. म्हणून आज तर आपला रोटो फायटरचा ग्रुप आहे, रोटो फायटरचं काम आहे, रोटो फायटरचं काम आहे, म्हणून ब्लॉग परत चालू करतोय. आणि आजपासून जेवढे दिवस आपले रोटो फायटरचे काम येणार ते सगळ्या कामाचे ब्लॉग आपले कंटिन्यू येणार. आणि मी सगळ्यात पहिला तर एक गोष्ट सांगतो, मी तुम्हाला सगळ्याला सॉरी बोलतो, कारण अंकलेश्वरून येताना तो ब्लॉग नाही काढला आहे. परत धारावीचा होता तो ब्लॉग नाही सोडला आहे मी, त्याच्यासाठी मी एडिट वगैरे केलेला पण मी नाही सोडलं, म्हणून त्याच्यासाठी मी सॉरी बोलतो आहे. कारण ते ब्लॉग जरा माझ्या फोनमधून डिलीट झालेला, जरा इश्यू झालेला, म्हणून आता मी आलेलो अंड्याला घ्यायला. अंड्याला घेऊन आम्ही लोक डायरेक्ट चाललो आता पळदाच्या बिल्डिंगच्या इथं. आता बघूया तिथं जाऊन कसं काय ते, मग डायरेक्ट भेटतं तिथं जाऊन. चला बघायला आपण पोचलोय पळदाच्या इकडं. आपलं आजचं काम आहे ते उरण दोनागिरीमध्ये, म्हणजे आपण ती नवीन शेवाची पालखी वाजवतो ना तिकडंच आहे, तिकडून जवळच आहे. आणि आपली आजची टीम आहे मी, पळदादा, अंड्या, चेतन, सिद्धांत, पोपट आणि गवळी, ही म्हणजे सगळेच टीम आहे आपले रोटो फायटरचे सगळेच पोरं. बघू कसं काय ते. आता आपण डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट वगैरे टाकून टेम्पोमध्ये टाकून वगैरे डायरेक्ट भेटूया. आम्ही लोक डायरेक्ट मी आणि अंड्या डायरेक्ट लोकेशनवर जाऊन भेटणार, कारण आम्ही लोक पहिला चाललो आहे पनवेलला स्टिक वगैरे घ्यायला. स्टिक वगैरे घेऊन आम्ही लोक डायरेक्ट तिकडे जाणार आहे. हे लोक इकडूनच सामान वगैरे घेऊन लोकेशनला जाणार आहे, म्हणून चला भेटूया डायरेक्ट लोकेशनला जाऊ. आपण डायरेक्ट आता निघतोय. पळतात हे लोक येतं पाठवून. पोपट आणि गवळी पण आलाय हे बघा इकडं. चला आता आपण डायरेक्ट जाऊया पहिला पनवेलला. मी आणि अंड्या पनवेलला जाणार आहे अगोदर. मी आणि अंड्या पनवेल नंतर गुजरातला जाऊन गरबा खेळू असं तो बोलतोय. नाही आम्ही लोक चाललो आता पनवेलला जाऊन पान आणि हे सगळं घ्यायचं. त्याच्यानंतर आम्ही लोक डायरेक्ट उरणला जाऊया. तर चला मंडळी, आपण घेतलं आहे सामान, म्हणजे स्टिक वगैरे घेतले, स्टिक आणि पान घ्यायचं होतं ते घेऊन आपण डायरेक्ट आता उरणला. आपलं स्टिक वगैरे आपण आणतो ना ते इकडून पनवेलवरून, ओम साई म्युझिकल ग्रुप इकडूनच आणतो आपलं पूर्ण सामान, सगळं इन्स्ट्रुमेंटचं. आपल्या हरीश शेठ पण तिकडूनच आणतात सगळं. चला आपण डायरेक्ट जाऊया आता उरणला, म्हणजे डायरेक्ट आपल्या लोकेशनवर. चलो आपण पोचलोय आपल्या लोकेशनवर. इथं बघा गवळी, हे लोक सगळे सामान लावत आहे, सगळे आहे पोपट विपट सगळे सामान लावत आहे. आणि मी एक गोष्ट सांगतो, आपण खूप टायमापासून त्याच्यावर वाजवतोय आणि मी एवढा दिवस झाले ब्लॉग काढते, पण आज एवढा ब्लॉगच्या नंतर आज फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये यायचे. कोण माहिती आहे का? चेतन सेलिब्रेटर आपला पहिला, म्हणजे आज आपल्या निशांत धाबधुबला लाईक करा, त्याच्या फॉलोमध्ये त्याला फॉलो करा आणि त्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि
आणि आवडलं तर नक्की कमेंट करा. थँक्यू. आपला भाव आपला आज भरपूर दिवसात नव्हता, एवढे दिवस तर आपले ब्लॉग चालू होते, पण त्याच्या कसं शो चालू होते नवरात्रीचे वगैरे, म्हणून तो कुठलाच ब्लॉगमध्ये नाही आला. आज आपल्याबरोबर आहे आणि ह्याच्या पुढे जेवढे कंटिन्यू ब्लॉग येईल त्याच्यामध्ये आपल्या सोबत असेल तो आपल्या ब्लॉगमध्ये. तर त्याला आपण डायरेक्ट आता सामान वगैरे लावून भेटूया डायरेक्ट तुम्हाला. काय आपला कॉन्सेप्ट सुटलेला कधी लास्ट कामाला, त्याच्यानंतर आता इथं आल्यावर डायरेक्ट काम हे करते, पान चेंज करते, कारण तिकडं कोण बघत नव्हतं. म्हणून दांड्याचे शो चालू होते ना, त्याच्यानंतर हल्दीचा आज फोटोमॅटोचं पहिलं काम चालू आहे, म्हणून पान इकडं आल्यावर तरी दादा कोण रमेश दादा ते आपल्या आले आज. उरणला आहे. आणि दादाबरोबर आपला भाऊ पण एक बोल सिद्धांत पण आल्या तिथं. काय बोल एकदम भेटू आता डायरेक्ट आपण चालू झाल्यावर मंडळी. आपला भाऊ म्हणजे एकदम बोलतात ना रपाक चपाक. तुम्ही लोक म्हणजे आता 2 वर्ष झाले त्याला, त्याच्यानंतर आज भेटतोय भाई. एकदम पुन्हा बोलतात ना रपाक चपाक उरणमधला सगळ्यात हरामी पोरगा. हा बघा हा मंदार. काय बोलतो मंदार? मजेत. चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक नक्की करा. हा आपल्या भावाने पण आता नवीन ग्रुप ओपन केला. आपल्या भावाने पण सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप. काय त्याला पण युट्यूबला सबस्क्राईब करा त्याच्या पण चॅनलला. चला भरपूर दिवस झाले, महिने झाले, फक्त दांड्याचेच गाणे वाजवत. आज सेटिंग गाणे वाजून डायरेक्ट भेटतो.
या देवाला आम्ही लोकांनी सेटिंग कामा वगैरे वाजवले आता 4-5 डिगभर वाजवले 4-5 नाही डिगभर वाजवले काय बोलते बोल हां वरते कोणी चला आपण डायरेक्ट जेवून नंतर डायरेक्ट चपाक दे 50
डीजे काय डीजे चालू आहे. परत भेटूया आपण. आता वाजले किती 10 वाजले 10 अजून टाइम आहे आपल्याला. काय आपला भाऊ मध्ये गायब होतोय. भेटूया. ब्लॉग एन्जॉय करा ब्लॉग. Much later. तर मंडळी सगळ्यात पहिला तर मी सॉरी बोलतो, कारण मी डायरेक्ट घरी आलो आहे. घरी येऊन मी ब्लॉग एंड करते, कारण तिकडं असं झालं की काम वगैरे आपलं संपलं. माझा फोन झाला स्विच ऑफ. मी आज चार्जर घेऊन नव्हता गेलेलो, नाही तर मी चार्जर घेऊन जातो, पण आज मी चार्जर घेऊन नव्हतो गेलेलो, म्हणून त्याच्यासाठी मी सॉरी बोलतो आहे. आणि काय शूट वगैरे करायला भेटलं नाही ब्लॉग काढून संपलं त्याच्यानंतर, म्हणून मी डायरेक्ट घरी येऊन आता ब्लॉग एंड करते. आम्ही सामान वगैरे काढलं, टेम्पोमध्ये सामान वगैरे लोड वगैरे करून मग आम्ही निघालो. मी अंडे आणि गवळी आम्ही तिघं लवकर निघालो, कारण आम्हाला उद्या सकाळी कामाला जायचं आहे. बाळादादा चेतनी लोक पोपटी लोक तिकडेच थांबलेले. आम्हाला उद्या कामाला जायचं होतं म्हणून आम्ही लोक लवकर निघालो. आता वाजले रात्रीचे 2 वाजले, 2-2:30 वाजले म्हणून आम्ही लोक निघालो. आणि एक गोष्ट, आपले आता रोटो फायटरचे कामं 20 तारीखपासून ते 28 तारीखपर्यंत या महिन्यात कंटिन्यू लागोपाठ कामाचे आपले 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28पर्यंत पूर्ण कंटिन्यू काम आहे रोटो फायटरचे. तर आपले डेली ब्लॉग येणार, तेव्हापासून तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. एक दिवसाला 2-2 कामं आहेत, तर फुल कसं आहे काय ते ब्लॉग एन्जॉय करा. आणि तसंच जे काय असेल आत्ता ब्लॉगमध्ये चुकलं असेल तर माफ करा. आणि धाबधूप तर होतच आपले, तुम्हाला तर माहिती आहे धाबधूप बजाते सबको नचाते और पुरा महाराष्ट्र मचाते. आता तर सध्या चेंबूर वगैरे मचवत आहे, पण महाराष्ट्र पण लवकरच मचवा, आपण टेन्शन नाही. चला मग भेटूया कसं काय ते, आता ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. चला मग भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगला. 20 तारीखपासून कंटिन्यू ब्लॉग येईल तेव्हा भेटूया. तो चलो चलते रहो, चमकते रहो, चेंबूर में मिलते रहो.